स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। आंतरराज्य रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 9 मोटरसायकली जप्त करून एकूण 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। 7 गुन्हे उघड। दिनांक 23/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार हे सांगली शहरात पेट्रोलिंग करत असताना पथकामधील सहाय्यक पोलीस फौजदार अमित परीट यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी रणजित लोखंडे याने चोरीला गेलेल्या मोटरसायकल वसंतदादा मार्केट सांगली या महेश कुपाडे यांच्या दुकानाच्या मागे लपवून ठेवल्या असून तो आज त्यातील मोटरसायकल विक्रीकरिता घेऊन जाण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली आहे। पोलीस पथकाने ओळखून पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन नावगाव विचारता त्याने त्याचे नाव रणजित श्रीरंग लोखंडे वय 24 वर्ष राहणार मल्हारवाडी मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असे असल्याचे सांगितले। त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी रणजित लोखंडे यास अधिक विश्वासात घेऊन विचारले असता 17/5/2026 रोजी रात्री विश्रामबाग परिसरातील मालगावे डेअरी समोरून चोरी केली असल्याचे सांगितले। सदर ठिकाणी प्राप्त बातमीप्रमाणे पाहणी केली असता आरटीओ नंबर नसलेल्या मोटरसायकली झाकून ठेवल्या असल्याबाबतचे दिसून आले। त्यावेळी मोटरसायकलीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की मिरज ग्रामीण, मिरज शहर, एमआयडीसी कुपवाड, कागवाड, कुडची, चिंचली राज्य कर्नाटक येथून चोरी करून सदर ठिकाणी लावून आज विक्रीकरिता घेऊन चाललो असल्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकल चोरीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे मोटरसायकल चोरीचे गुन्हे असल्याची खात्री झाली। लागलीच त्याचे कब्जातील 9 मोटरसायकली पुढील तपासकामे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केले आहेत। पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहेत। सांगली महानगर वार्ता न्यूज प्रतिनिधी साहेबपीर पिरजादे। जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।